नमस्कार रसिक हो. दिवाळीचं वैशिष्ट्य म्हणजे घरातील प्रत्येक कोपरा उजळून टाकणारी पणती. पावला पुरता का होईना ती प्रकाश देते आणि जगण्याची वाट सुखकर करते. कविताही अशीच पणतीसारखी आयुष्यात सोबत करत असते, छोटासा प्रकाशाचा कवडसा देऊन. साहित्य उत्सवच्या सहृदय कवी कवयित्रींनी लिहिलेल्या कविता दिवाळीचा हाच प्रकाश द्विगुणित करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी आणल्या आहेत. दीपोत्सव दिवाळी अंक काव्य संग्रह पावला पुरता प्रकाश. निर्मिती साहित्य उत्सव. दिग्दर्शन हर्षदा गायकवाड. सूत्रसंचालन मनोज आहेर. तांत्रिक सहाय्य विद्या पाटील आणि प्रमोद पांढरे. तेव्हा ऐका, आनंद घ्या. काव्यसंग्रह पावलापुरता प्रकाश. पावलापुरता प्रकाश देणाऱ्या पणत्या पुष्कळ, पण कविता नावाच्या पणतीनं या संस्कृतीत साहित्याला जन्म दिला. साहित्य म्हणजे माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकणारं, सुगंधित करणारं आणि त्याच्या जगण्याला एक निश्चित दिशा देणारं. दीपावलीचा उत्सव साजरा करत असताना सोबतीला हे साहित्य असेल तर फक्त साहित्यिक किंवा कलावंतच नव्हे, तर अखिल मानव जातीला प्रकाशाचं हे पर्व अनुभवताना एका उत्सवाची जोड मिळेल. ही काव्य मैफिल या उत्सवाचा भाग आहे, याची अनुभूती घेण्यासाठी हर्षदा गायकवाडची ही सुंदर काव्य रचना ऐका आणि साहित्याच्या या उत्सवासाठी स्वतःला सिद्ध करा. मी हर्षदा रवींद्र गायकवाड एक स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचे शीर्षक आहे उत्सव साहित्याचा. सागर हा साहित्याचा ओंजळीने किती प्यावा. सागर हा साहित्याचा ओंजळीने किती प्यावा. उत्सवातली अनमोल रत्ने आनंद त्यांचा किती घ्यावा. मज वाटते कधीतरी व्हावे मी ती जलपरी. मज वाटते कधीतरी व्हावे मी ती जलपरी. सागरातल्या शब्दसुमनांनी गुंफावे हार कितीतरी. करुणी शृंगार तयांचा या उत्सवी रमावे. करुणी शृंगार तयांचा या उत्सवी रमावे. व्यक्तित्वाच्या सौंदर्याला नवीनतम पैलू पाडावे. ऐकावं वाचावं संग्रही ठेवावं असं हे अनमोल वैभव. ऐकावं वाचावं संग्रही ठेवावं असं हे अनमोल वैभव. शब्दरूपी रत्नसुमनांनी भरून घ्यावी वाटे ओंजळ. पण मध्येच कधीतरी मनी दाटून येते भीती. पण मध्येच कधीतरी मनी दाटून येते भीती. साहित्य सागर भरून घेताना पडेल का ओंजळ ही अपुरी. हरवून जाता या विचारी सारथी कृष्ण जणू बोले अंतरी. हरवून जाता या विचारी सारथी कृष्ण जणू बोले अंतरी. मिळे मग मार्ग या मनाला लागे प्रतिभाही पणाला. सागरी मोती वेचत असता ओंजळ आधी करावी लागते रिक्त. सागरी मोती वेचत असता ओंजळ आधी करावी लागते रिक्त. फक्त वाचून उपयोग नाही, त्यासाठी व्हावं लागतं व्यक्त. मग लावावे का कल्पनेला पंख. मग लावावे का कल्पनेला पंख. दिव्य रंगात रंगलेल्या उत्सवाला द्यावा का आपलाही रंग. निश्चय होताच मनीचा मन अगदी शांत होतं. निश्चय होताच मनीचा मन अगदी शांत होतं. उत्सवाचं गीत मनीचं कागदावरती सजत जातं. उत्सवाचं गीत मनीचं कागदावरती सजत जातं. धन्यवाद. माणूस तसा समाजशील प्राणी, पण कधीतरी चुकून त्याच्या आयुष्यात एकटेपणा, एकाकीपणा येतो. तो हताश होतो, निराश होतो आणि मग स्वतःच्या एकटेपणावर, एकाकीपणावर उसासे टाकत बसतो.
पण त्याच्या आयुष्यात येणारा हा एकांत सुद्धा एका वेगळ्या सकारात्मक दृष्टीनं पाहण्याचं कौशल्य एखाद्या कवीत असू शकतं, एखाद्या कवयत्रीत असू शकतं. त्याचा हा एकांत त्याला अंतर्मुख करतो, सुख दुःखाचे हरवलेले क्षण पुन्हा वेचण्यासाठी एक शक्ती देतो. त्याचे विचार, त्याच्या भावना तपासून पाहण्याची एक संधी देतो आणि त्याला स्वतःची नव्यानं ओळख करून देतो. अश्विनी शेवाने यांनी आपल्या कवितेतून एकांताचा घेतलेला हा अनोखा शोध नक्कीच अचंबित करणारा आहे. नमस्कार, मी अश्विनी भीमराव शेवाणे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे एकांत आणि ही माझी स्वरचित कविता आहे. एकांत. कधी मनात, कधी ध्यानात, कधी मनात, कधी ध्यानात, कधी घरात तर कधी रानात, कधी सुरमई गाण्यात नि कधी झाडांवरील पानात, जणू रुंजी घालणारा एकांत. एकांत प्रत्येकाच्या आयुष्यात एक कोपरा असावा. प्रत्येकाच्या आयुष्यात एक कोपरा असावा जिथे माझं मला वाचता येईल एवढा प्रकाश भासावा. प्रकाशातल्या किरणांना लागावा माझा सुगावा, हेवा करून त्यांनी सुद्धा माझ्या मांडीवर घ्यावा विसावा. असा हवा हवासा वाटणारा एकांत. एकांत असतो कसली तरी हुरहुर. एकांत असतो कसली तरी हुरहुर. आईच्या मनाची, सख्याच्या प्रेमाची, माहेरच्या खणाची, वर्षाने येणाऱ्या सणाची, सुरांविना पाव्याची, गायीविना दाव्याची, मनावरील घावांची आणि बहिणीविना भावांची. एकांत म्हणजे आठवणींची साठवण ओळखायला संधी देतं माझ्यातलं मी पण. एकांत नेमका असतो तरी काय? एकांत नेमका असतो तरी काय? ग्रीष्मात वाहणारा गारगार वारा, विद्रोही मनाला पाणी पाजणारा थंडगार झरा. एकांत जो मला आवडतो. नेमबाजाचा लक्षासोबत, समिंदराचा लाटांसोबत, लिखाणाचा विचारांसोबत, ध्यानाचा समाधीसोबत, ग्रीष्माचा शरशय्येसोबत, सूर्यास्ताचा क्षितिजासोबत आणि चांदणीचा चंद्रासोबत. असा तो एकांत. एकांत कर्णाला आयुष्यभर बोचणारा, कधीतरी शून्यात स्थिरावणारा, कुविचारांनी मनाला टोचणारा, वारूच्या वेगाने सैरावैरा पळणारा, स्वप्नांचा राजमुकुट चढवणारा आणि क्षणात वास्तविकतेच्या धुळीत लोळविणारा. असा एकांत. एकांत सतत काहीतरी देत राहतो. नेमकं काय देतो? कडूगोड आठवणींना उजाळा. कडूगोड आठवणींना उजाळा, कलहातील मनाला क्षणात नेई आभाळा. असा हा एकांत. एकांत आणि फक्त एकांत. धन्यवाद. कोविड-19 नावाच्या अदृश्य शत्रूनं आम्हाला नजरकैदेची सजा सुनावली आणि आम्ही अक्षरशः अडकून पडलो. मग कामापासून भेटींपर्यंत आणि मनोरंजनापासून शिक्षणापर्यंत सगळं काही ऑनलाईन. गुरु शिष्य नातं दृढ करणारी शिक्षण व्यवस्था ऑनलाईनच्या या प्लॅटफॉर्मवर टिकेल की गुरु नावाचं चरित्र बाद होऊन इतिहास जमा होईल, अशी भीती कित्येकांनी व्यक्त केली. अहो, पण ही भीती अनाठाई. गुरु नावाचं हे चरित्र
ऑनलाईन असो वा ऑफलाईन प्रत्येक प्लॅटफॉर्मवर मडकं घडवणाऱ्या कुंभारासारखं आम्हाला सर्वार्थानं घडवत राहील. नानासाहेब वाघ यांच्या कवितेतल्या त्या मास्तरासारखी भूमिका कायमच बजावत राहील. नमस्कार, मी नानासाहेब वाघ आपल्यासमोर सादर करतो आहे एक स्वरचित कविता. कवितेचं शीर्षक आहे आशीर्वाद. नको रडू पोरा नैनी नको पाणी, नको रडू पोरा नैनी नको पाणी, शीक लेका शीक वशील मास्तरावानी. शिकवतील मास्तर तुला ते समद ध्यानात ठेव, शिकवतील मास्तर तुला ते समद ध्यानात ठेव, मग कवाच वाटणार नाही तुला मास्तराईचं भेव. कुणीच नसते बहीण कुणाची, कुणीच नसतो भाव, मास्तरच तो हे मायबाप आता तेच आहेत देव. लिहणं वाचणं शीक, लिहणं वाचणं शीक, शिकून घे गाणी, शीक लेका शीक होशील मास्तरावानी. ढवळे बरफ कापडं घालून मास्तर येत्यात चाळत, ढवळे बरफ कपडे घालून मास्तर येत्यात चाळत, तू बी तसाच होशील लेका कशाला बसलास मुळमुळत. त्याच्या वाणी तुला बी पगार मोठा भेटल, त्याच्या वाणी तुला बी पगार मोठा भेटल, दळिद्र निघून जाईल मग सारेच प्रश्न मिटल. सरस्वतीच्या घरी लक्ष्मी भरील पाणी, शीक लेका शीक वशील मास्तरावानी. बाबा तुमचा आज, बाबा तुमची आज सत्य ठरली वाणी, बाबा तुमची आज सत्य ठरली वाणी, मायेचं अस्तर लावून मला मास्तर केलं मास्तरांनी. बाबा तुमची आज सत्य ठरली वाणी, मायेचं अस्तर लावून मला मास्तर केलं मास्तरांनी. आशीर्वाद तुमचा अन मास्तरांची संजीवनी, आशीर्वाद तुमचा अन मास्तरांची संजीवनी, सारं काही मिळालं बाबा आहे मी समाधानी. उज्ज्वल पिढी घडवीन मी, उज्ज्वल पिढी घडवीन मी, करीन त्यांना ज्ञानी, रडणे कुढणे बंद आता गाऊ भविष्याची गाणी, रडणे कुढणे बंद आता गाऊ आयुष्याची गाणी, गाऊ आयुष्याची गाणी. धन्यवाद. माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं, एक सरळ सोपं आणि साधं तत्वज्ञान, पण तितकंच महत्वाचं. हे वागण्यासाठी अंगी असावं लागतं ते माणूसपण. माणूसपण म्हणजे नेमकं काय हो, याचा शोध जेव्हा घ्यायला आम्ही सुरुवात करतो तेव्हा मानवतावाद, मानवी मूल्य, नैतिक मूल्य अशी मोठमोठी शब्द आमच्या समोर येतात आणि उभं राहतं तत्वज्ञान, जे अवजड असतं. सर्वसामान्य माणसापर्यंत न पोहोचण्यासाठीच जणू या शब्दकोशांचा आणि त्यातल्या सूत्रांचा जन्म. पण एखादा कवी माणूस असणं आणि नसणं यातली सीमारेषा अतिशय सोप्या सरळ भाषेत आणि मोजक्या शब्दात विशद करतो, तेव्हा आमच्या लक्षात येतं आम्ही कुठल्या बाजूचे आहोत. पियाज तांबोळी या कवी मित्रानं मांडलेली मानवतेची ही व्याख्या आणि केलेली मानव दानवाची विभागणी या दीपोत्सवात समजून घेतले आणि त्यातली काही मूल्य जरी आम्ही अंगीकारली तरी हा उत्सव सार्थकी लागला असं म्हणावं लागेल. नमस्कार, मी रियाज तांबोळी सोलापूरहून बोलतोय. मी माझी स्वरचित कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे मानव आणि दानव. ज्याच्यात असते माणुसकी तो असतो मानव, ज्याच्यात असते माणुसकी तो असतो मानव, ज्याच्यात नसते माणुसकी तोच असतो दानव. धर्मापेक्षा कर्म श्रेष्ठ, वादापेक्षा संवाद श्रेष्ठ. धर्मापेक्षा कर्म श्रेष्ठ, वादापेक्षा संवाद श्रेष्ठ. याची ज्याला जाण असते तो असतो मानव, याची ज्याला जाण नसते तोच असतो दानव. जातीपेक्षा नीती श्रेष्ठ, संस्कार आणि संस्कृती श्रेष्ठ. जातीपेक्षा नीती श्रेष्ठ, संस्कार आणि संस्कृती श्रेष्ठ. हे ज्याला समजते तो असतो मानव, हे ज्याला समजत नाही तोच असतो दानव. ज्याच्यात असते माणुसकी
तो असतो मानव. ज्याच्यात नसते माणुसकी तोच असतो दानव. जो काम करतो, जो घाम गाळतो, त्याच्यातच असतो राम. जो काम करतो, जो घाम गाळतो, त्याच्यात असतो रहीम. राम रहीम हे दोघे वेगळे नसून एक आहेत याची ज्याला जाणीव असते तो असतो मानव. आणि या दोघांनाही वेगळं करून जो धर्मांमध्ये भांडणे लावतो तोच असतो दानव. ज्याच्यात असते माणुसकी तो असतो मानव. ज्याच्यात नसते माणुसकी तोच असतो दानव. जन्म देणारे आई वडील, ज्ञान देणारे गुरुवर्य. जन्म देणारे आई वडील, ज्ञान देणारे गुरुवर्य, अन्न पुरवणारा शेतकरी आणि आपलं रक्षण करणारा सैनिक. जन्म देणारे आई वडील, ज्ञान देणारे गुरुवर्य, अन्न पुरवणारा शेतकरी आणि आपलं रक्षण करणारा सैनिक. यांच्यात ज्याला देव दिसतो तो असतो मानव. आणि स्वतःमधील अहंकारामुळे जो या सर्वांपेक्षा श्रेष्ठ समजतो तोच असतो दानव. ज्याच्यात असते माणुसकी तो असतो मानव. ज्याच्यात नसते माणुसकी तोच असतो दानव. चांगले विचार, चांगल्या सवयी. चांगले विचार, चांगल्या सवयी, प्रचंड वाचन, चांगले वर्तन. चांगले विचार, चांगल्या सवयी, प्रचंड वाचन, चांगले वर्तन, यातूनच होते मानवी जीवनाचे परिवर्तन. हे ज्याला उमगते तो असतो मानव. हे ज्याला उमगत नाही तोच असतो दानव. ज्याच्यात असते माणुसकी तो असतो मानव. ज्याच्यात नसते माणुसकी तोच असतो दानव. तोच असतो दानव. धन्यवाद. प्रकाश पर्वात पणत्यांची आरास बघितली आणि एका पणतीनं माझं लक्ष वेधून घेतलं. वरपांगी ती सर्वसामान्य पणत्यांसारखीच, पण तिची फडफडणारी ज्योत, त्यात कमालीचा आत्मविश्वास आणि भरून राहिलेला अभिमान. एका शेतकरी कन्येच्या रूपात ती पणती माझ्या पुढे येते. स्वतःच्या कुळाचा शेतकरी बाप असण्याचा, त्या शेतकरी बापाच्या कष्टाचा आणि त्याच्या भक्तिपूर्ण जगण्याचा ती पाढा वाचते नव्हे तर कौतुकाचे तोरण बांधते. पण हे करत असताना, हा रास्त अभिमान प्रकट करत असताना स्वतःच्या अस्तित्वाचं कमालीचं भान तिला असतं. ते ठासून भरलेलं असतं. सर्वास पोटास लावणे हे छत्रपतींचे विधान अक्षरशः जगणारा माझा शेतकरी बाप आणि त्याची मी कन्या. ही कन्या काही लेचीपेची नसते. ती खंबीर आणि कणखर असते. तिचा प्रवास खडतर असला तरी ती मार्ग शोधते. एखाद्या अनपेक्षित वादळानं ती भांबावते, पण क्षणभर लगेच तिला स्वतःच्या शक्तीची जाणीव होते. कवयित्री रेश्मा मोरे यांच्या कवितेतली ही शेतकरी कन्या आणि त्यांच्या आत दडलेली ही पणती, पावलापुरताच काय, त्या पलीकडचाही प्रकाश तुम्हा आम्हाला नक्कीच देईल. नमस्कार, मी रेश्मा मोरे एक स्वरचित कविता सादर करत आहे. मी कन्या ह्या देशाची, इथल्या देशसेवकाची. कौतुकाने वर्णावी वाटते माझ्या कुळाची महती. कौतुकाने वर्णावी वाटते माझ्या कुळाची महती, कारण आमच्या जगण्याचा आधार फक्त काळी माती. ही काळी माती माय आमची अन पाऊस आमचा पिता. ही काळी माती माय आमची अन पाऊस आमचा पिता. दोघांच्या सुमधुर मिलनानेच घडते आमच्या जीवनाची गाथा. माझा बाप शेतकरी, त्याला कष्टाचाच ध्यास. माझा बाप शेतकरी, त्याला कष्टाचाच ध्यास. उभ्या दुनियेचं भरावं पोट हीच त्याच्या अंतरीची आस. पंचपक्वान्नाची गोडी तर रोजच चाखतो आम्ही. पंचपक्वान्नाची गोडी तर रोजच चाखतो आम्ही. खाऊन चटणी भाकरीची न्याहारी, म्हणून अभिमान वाटतो सांगताना मी कन्या आहे एका शेतकऱ्याची. मी कन्या ह्या देशाची, इथल्या देशसेवकाची. पांडुरंगाच्या दर्शनानं प्रसन्न होतं आमचं मन. पांडुरंगाच्या दर्शनानं प्रसन्न होतं आमचं मन. त्याच्याच नामस्मरणात घालवतो आम्ही आमचा प्रत्येक क्षण. माझा बाप वारकरी, पांडुरंग त्याचा श्वास. माझा बाप वारकरी, पांडुरंग त्याचा श्वास. आळवतो देवाला, सुखी होऊ दे माझा देश, खाऊन माझ्या कष्टाचा घास. दरवर्षी करतो आळंदी पंढरीची वारी. दरवर्षी करतो आळंदी पंढरीची वारी, अन तितक्याच कौतुकानं ऐकवतो आम्हाला त्या भगवंताची लीला न्यारी.
आयुष्यभर जपू आम्ही. आयुष्यभर जपू आम्ही त्यांच्या संस्कारांची शिदोरी. म्हणून आदर वाटतो सांगताना मी कन्या एका वारकऱ्याची. मी कन्या ह्या देशाची, इथल्या देशसेवकाची. इतिहासात डोकावलं की कळते माझ्या देशाची कहाणी. इतिहासात डोकावलं की कळते माझ्या देशाची कहाणी. बाजी, येसाजी, तानाजींसारखे वीर आजही वावरतात माझ्या मनी. परंतु हल्ली खून बलात्काराच्या बातम्या नेहमीच पडतात कानी. त्या ऐकून घाबरते मी. हल्ली खून बलात्काराच्या बातम्या नेहमीच पडतात कानी. त्या ऐकून घाबरते मी. पण दुसऱ्याच क्षणी समजावते स्वतःला, माता जिजाऊंचा आशीर्वाद आहे तुला. विसरू नकोस झाशीच्या राणीला. आणि छत्रपतींचे मावळे ते आजही आहेत ना साथीला. मग 10 हत्तींचं बळ येतं मला. म्हणूनच माझ्याकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याला हे ठणकावून सांगावंसं वाटतं, मी कन्या आहे एका जाणत्या राजाची. मी कन्या आहे छत्रपती शिवरायांची. मी कन्या ह्या देशाची, इथल्या देशसेवकाची. मी कन्या ह्या देशाची, इथल्या देशसेवकाची. इथल्या देशसेवकाची. इथल्या देशसेवकाची. धन्यवाद. महापुरुषांचा सन्मान हा त्या राष्ट्राचा सन्मान असतो आणि त्याच महापुरुषांविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता ही संपूर्ण राष्ट्राची अप्रतिष्ठा असते. क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत आमच्या पाखंडी राज्यकर्त्यांनी नेहमीच अशी अन्यायी भूमिका घेतलेली आहे. हा अपमान, हा अवमान, हा अन्याय बघितल्यानंतर ज्या इतिहासानं या स्वातंत्र्यवीराचं तेज जवळून बघितलं त्या इतिहासालाही वेदना होते. इतिहास ती वेदना जणू मला बोलून दाखवतो आणि मी त्याला शब्दरूप करतो. लोक त्याला कविता म्हणतात. माझी स्वतःची ही कविता मी आपल्यापर्यंत पोहोचतोय, ज्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची इतिहासाची भावना अतिशय ठळकपणे मांडण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला. कवितेचं शीर्षक मी इतिहास बोलतोय. स्वातंत्र्याच्या पुष्पशय्येवर एक काटा मनाला बोचतोय. स्वातंत्र्याच्या पुष्पशय्येवर एक काटा मनाला बोचतोय आणि म्हणून तुला फोन केला. अरे बेटा, मी तर इतिहास बोलतोय. सिकंदर पासून हिटलर पर्यंत कित्येक योद्धे मी पाहिले. सिकंदर पासून हिटलर पर्यंत कित्येक योद्धे मी पाहिले. पण हिंदुस्थानच्या एका सूर्यापुढं 4 फुलंही मी वाहिले. आज मात्र तो सूर्य स्वतः आरोपांच्या चितेवर जळतोय आणि म्हणून तुला फोन केला. अरे बेटा, मी तर इतिहास बोलतोय. त्यानं समुद्रात घेतलेली मगरझेप आज किनाऱ्याला विसरता येत नाही. त्यानं समुद्रात घेतलेली मगरझेप आज किनाऱ्याला विसरता येत नाही. अंदमानात भोगलेल्या जखमांचे व्रण कधी काळालाही पुसता येत नाही. त्या जखमेतून निघालेले क्रांतीचे शब्द, त्या जखमेतून निघालेले क्रांतीचे शब्द मी तळहातावर जपतोय आणि म्हणून तुला फोन केला. अरे बेटा, मी तर इतिहास बोलतोय. मातृभूमीच्या सौंदर्यासाठी त्यानं दिला भाषेचा उपनिषेध. मातृभूमीच्या सौंदर्यासाठी त्यानं दिला भाषेचा उपनिषेध. पितृभूमीच्या प्रतिष्ठेसाठी त्यानं मोडला जातींचा भेद. त्याच्या हिंदुत्वाचा तेजस्वी ध्वज, त्याच्या हिंदुत्वाचा तेजस्वी ध्वज विज्ञानाच्या स्तंभावर फडकतोय आणि म्हणून तुला फोन केला. अरे बेटा, मी तर इतिहास बोलतोय. खुर्चीला चिकटलेल्या 4 ढेकणांना कधी, खुर्चीला चिकटलेल्या 4 ढेकणांना कधी माझ्या तात्यांचा त्यागमुळी कळणार नाही. पण अशा ढेकणांच्या अल्पशा दंशानं माझ्या तात्यांचं अस्तित्व कधी ढळणार नाही.
अरे तात्या ओंकार आहे चिरतरुण, तात्या ओंकार आहे चिरतरुण, अखेर ब्रह्मांडी घुमतोय आणि म्हणून तुला फोन केला. अरे बेटा, मी तर इतिहास बोलतोय. स्वातंत्र्याच्या पुष्पशय्येवर एक काटा मनाला बोचतोय आणि म्हणून तुला फोन केला. अरे बेटा, मी तर इतिहास बोलतोय. मानवी मनाच्या गाभाऱ्यात अनेक भावनांचे रंग हळुवारपणे तरंगत असतात. त्यातला एक अतिशय महत्वाचा, सगळ्यांना आपलासा वाटणारा आणि प्रत्येक वयात टीनेजर पासून उतरत्या वयापर्यंत प्रत्येकासाठी कुतूहलाचा ठरलेला रंग म्हणजे प्रेमाचा रंग. प्रेमाच्या या दुनियेत कोणी वास्तवात तर कोणी स्वप्नात, पण मुसाफिरी करतात किमान तशी इच्छा तरी चोरटेपणानं का होईना बाळगून असतात. कवी संजय घोडेराव यांची कविता तर नेहमीच प्रेमाच्या दुनियेतलं अनोखं रहस्य आमच्या पुढे आणत असते. त्यांच्या सोबत स्वप्नातून का होईना या प्रेमाच्या नगरीत एक मुसाफिरी तर आम्ही करूच शकतो. नमस्कार, मी संजय लिंबाजी घोडेराव चाळीसगावरून बोलतोय. एक स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे स्वप्न. पहाटेच्या स्वप्नात मला ती दिसली, पहाटेच्या स्वप्नात मला ती दिसली, सौंदर्याने बहरलेली अप्सराच भासली. अप्सरेचं सौंदर्य फक्त स्वप्नातच दिसतं, अप्सरेचं सौंदर्य फक्त स्वप्नातच दिसतं. सर्वांनाच त्याचं भारी कुतूहल असतं. स्वप्नातून जागताच मला ती दिसली, स्वप्नातून जागताच मला ती दिसली. बकुळीच्या कळीपरी खुदकन हसली. शुक्राची चांदणी माझी ती आली, शुक्राची चांदणी माझी ती आली. तिच्या सौंदर्याने नवी पहाट उगवली. केव्हा मिळेल तिचे सौंदर्य ते चाखायला, केव्हा मिळेल तिचे सौंदर्य ते चाखायला. प्रेमनगरीमध्ये एक चोरटं पाऊल टाकायला. प्रेमनगरीमध्ये जेव्हा मी जाईल, प्रेमनगरीमध्ये जेव्हा मी जाईल, तिच्या माझ्या जीवनाला एक नवी दिशा येईल, एक नवी दिशा येईल, एक नवी दिशा येईल. धन्यवाद. मानवी मन नेहमीच रहस्यांचा शोध घेत असतं. असंख्य प्रश्न त्याच्या भोवती पिंगा धरून नाचतात आणि त्याची उत्तरं शोधण्यासाठी हा माणूस सतत धडपडत असतो. अहो, हेच तर त्याच्या माणूस असण्याचं लक्षण. आणि यासाठीच तो भविष्याची स्वप्न पाहतो, वर्तमान तपासून पाहतो. तसंच त्याला इतिहासात डोकावण्याचा सुद्धा छंद जडतो. इतिहासातल्या कितीतरी गूढ गोष्टी तो तपासून पाहतो, त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तरी किमान करतो. कवयित्री आरती बैरागी हिच्या भोळ्या भाबड्या मनात दडलेल्या तितक्याच भाबड्या कवयित्रीनं इतिहासाच्या या गूढपणावर केलेलं हे टिपण म्हणजेच तिची सुंदर पण सरळ आणि सोपी काव्यरचना. नमस्कार, मी आरती बैरागी आपणासमोर सादर करीत आहे एक स्वरचित कविता. कवितेचे शीर्षक आहे इतिहास एक गूढ रहस्य. इतिहासाची पलट पाने रहस्य त्याचे उलगडते, त्याग शौर्य आणि क्रांतीचे गुपित आपणास गवसते. इतिहासाची पलट पाने रहस्य त्याचे उलगडते, त्याग शौर्य आणि क्रांतीचे गुपित आपणास गवसते. चला मग आपण सर्वच वाचू, चला मग आपण सर्वच वाचू, गीत तयाचे गात नाचू. जाणून घेऊ तयाची महती, जाणून घेऊ तयाची महती. विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती, विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती. पूर्वी माणूस होता रानटी, माहीत नव्हती तयास गट्टी.
पूर्वी माणूस होता रानटी, माहीत नव्हती तयास गट्टी. खात असे तो कंदमुळे, करीत असे तो गोळा फळे. खात असे तो कंदमुळे, करीत असे तो गोळा फळे. अग्नीचाही शोध तेव्हाच लागला, अग्नीचाही शोध तेव्हाच लागला, जेव्हा गारगोटीचा दगड गवसला. जेव्हा गारगोटीचा दगड गवसला. जेव्हा गारगोटीचा दगड गवसला. भांडी बनवत असे तो मातीची, भांडी बनवत असे तो मातीची. ओळख नव्हती तयास धातूची, ओळख नव्हती तयास धातूची. करत असे तो दगडी अवजारे, करत असे तो दगडी अवजारे. मग तोही बुद्धिमान होता ना रे. इतिहासाची पलट पाने, रहस्य त्याचे उलगडते, त्याग शौर्य आणि क्रांतीचे गुपित आपणास गवसते. इतिहासाची पलट पाने, रहस्य त्याचे उलगडते, त्याग शौर्य आणि क्रांतीचे गुपित आपणास गवसते. करू लागला तो वस्ती, करू लागला तो वस्ती, सुरू झाली मौज मस्ती. करू लागला तो वस्ती, सुरू झाली मौज मस्ती. झाडांच्या या सालीपासून, अहो झाडांच्या या सालीपासून तो विणू लागला धागे. झाडांच्या या सालीपासून तो विणू लागला धागे. आता त्याला ही राहायचे नव्हते ना हो मागे. आता त्यालाही राहायचे नव्हते ना हो मागे. 18व्या शतकात जेव्हा रेल्वेचा शोध लागला, 18व्या शतकात जेव्हा रेल्वेचा शोध लागला, मानवाने त्याच्या प्रगतीचा उच्चांक गाठला. मानवाने त्याच्या प्रगतीचा उच्चांक गाठला. अन त्याच्या जीवनात प्रकाश पसरला. अन त्याच्या जीवनात प्रकाश पसरला. काळ होता हा मध्ययुगाचा, काळ होता हा मध्ययुगाचा, प्रगतीच्या या मध्यांगाचा, प्रगतीच्या या मध्यांगाचा. इतिहासाची पलट पाने, रहस्य त्याचे उलगडते, त्याग शौर्य आणि क्रांतीचे गुपित आपणास गवसते. इतिहासाची पलट पाने, रहस्य त्याचे उलगडते, त्याग शौर्य आणि क्रांतीचे गुपित आपणास गवसते. मग पुढे चालून चहुदिशांना पसरले महाजालाचे जाळे. पुढे चालून चहुदिशांना पसरले महाजालाचे जाळे. अन त्यात मोबाईल आणि कम्प्युटरचे स्थानच निराळे. त्यात मोबाईल आणि कम्प्युटरचे स्थानच आहे निराळे. कोणतीही कामे चुटकीसरशी पार पडू लागले. कोणतीही कामे चुटकीसरशी पार पडू लागले. त्याने सर्व जगाचे रूपच बदलवून टाकले. त्याने सर्व जगाचे रूपच बदलवून टाकले. धन्य ती मानवजात अन धन्य तिचे बाल्य. धन्य ती मानवजात अन धन्य तिचे बाल्य. थोराहून थोर आहे तिचे प्रेम वात्सल्य. थोराहून थोर आहे तिचे प्रेम वात्सल्य. काळ आहे हा नवयुगाचा, काळ आहे हा नवयुगाचा, उंच भरारी घेण्याचा. काळ आहे हा नवयुगाचा, उंच भरारी घेण्याचा. इतिहासाची पलट पाने, रहस्य त्याचे उलगडते, त्याग शौर्य आणि क्रांतीचे गुपित आपणास गवसते.
इतिहासाची पलट पाने रहस्य त्याचे उलगडते, त्याग शौर्य आणि क्रांतीचे गुपित आपणास गवसते. चला मग आपण सर्वच वाचू, अहो चला मग आपण सर्वच वाचू, गीततयाचे गात नाचू, गीततयाचे गात नाचू. जाणून घेऊ तयाची महती, जाणून घेऊ तयाची महती. विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती, अहो विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती. जाणून घेऊ तयाची महती, विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती, विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती, विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती. थँक्यू. कविता म्हणजे मानवी मनातून निघालेला एक खळाळता झरा. त्याला कल्पनांचे पंख असतात, कधी भावनेचा ओलावा असतो, कधी अनुभवांची सुंदर किनार असते. कवीची कविता रसिकांच्या काळजाला हात घालते, साद घालते, डोळ्यात पाणी आणते, कधी ओठांवर हसू आणते. पण एखादा कवी आपल्या कवितेतून अशा गूढतेकडे श्रोत्यांना घेऊन जातो की जो प्रवास संपत नाही आणि कवीच्या मनात दडलेल्या भावविश्वाचा अंदाजही काही केल्या येत नाही. अशाच गूढ कविता जन्माला घालून त्यांची रचना करून मानवी मनाचं एक सूक्ष्म प्रतिबिंब मांडणारे कवी संजय बैरागी यांच्यासोबत उदासीनतेकडून आनंदाकडे निघालेल्या अशाच एका प्रवासाला आपण जाणार आहोत त्यांच्या कवितेसहित. श्रोते हो, जय आत्मविश्वास. मी संजय बैरागी. मी स्वतः लिहिलेली ही गूढ कविता तुमच्याकरिता खास घेऊन आलोय, जिचे शीर्षक आहे प्रवास. भर उन्हातला पायी प्रवास, उन्हाळा करतो मनाचा अन तनाचाही. भर उन्हातला पायी प्रवास, उन्हाळा करतो मनाचा अन तनाचाही. लुळा रस्ता, लुळी झाडे अन मरगळलेली सावली ती. ओस पडलेली हवा अन बेसुमार आदळणाऱ्या उष्ण लाटा. ओस पडलेली हवा अन बेसुमार आदळणाऱ्या उष्ण लाटा. पायात काट्यांची सल अन काळजात भडकलेली आग. पोरक्या समीकरणांचा खच, वजाबाकीत ऑक्सिजनवर ठेवलेला. पोरक्या समीकरणांचा खच, वजाबाकीत ऑक्सिजनवर ठेवलेला. आता साऱ्या संदर्भांना दहशतीच्या गुणाकाराने गुणलेले. आता साऱ्या संदर्भांना दहशतीच्या गुणाकाराने गुणलेले. न सुटलेली कोडी, कोडग्या प्रश्नांची मढी. न सुटलेली कोडी, कोडग्या प्रश्नांची मढी. पछाडतात माणसाला अन वातावरणालाही. पछाडतात माणसाला अन वातावरणालाही. यात सँडविच होते मनाचे अन तनाचेही. सारे असे दहशतीच्या सावटाखाली. सारे असे दहशतीच्या सावटाखाली अनुत्तरित प्रश्नांचा आसरा घेऊन. अकस्मात किमया ही घडली. अकस्मात किमया ही घडली. माणुसकी थोडी थरथरली. कोडग्या मनांना पालवी फुटली. मग धावत आला एक प्रकाश झोत. मग धावत आला एक प्रकाश झोत. नंतर तेजाचे लोटच लोट. ढोंगी भावनांचा पेटवलाय भुईकोट. मग आनंदाच्या भरात, मग आनंदाच्या भरात, आनंदाच्याच घरात सजली उत्साहाची वरात. सजली उत्साहाची वरात.
सजली उत्साहाची वरात. दोस्तांनो, कशी वाटली ही कविता? जरूर प्रतिक्रिया द्या. थांबतो. जय आत्मविश्वास. जो समाज आपला इतिहास विसरतो त्याचा भूगोल बदलल्याशिवाय राहत नाही, असं विधान एका विचारवंताचं. इतिहासाची गरजच मुळात यासाठी असते. भविष्यासाठीचे दीपस्तंभ आपण उभे करतो, वर्तमानातला मार्ग सुकर करतो, परंतु इतिहासाकडून योग्य शिकवण घेतली नसेल तर यातलं काहीच उपयोगी नसतं. आम्ही केलेली पाप, आमच्या पूर्वजांनी केलेल्या चुका, मिळवलेलं यश, सिद्ध केलेलं स्वतःचं स्थान, हे सगळंच आम्हाला इतिहास शिकवतो. आणि गरज असते इतिहासातून घेतलेल्या गोष्टी पुढे नेण्याची, केलेल्या चुका पुन्हा न करण्याची आणि इतिहासाची, किमान काळ्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्याची. कवी भीमराव भुईगड यांच्या कवितेत सोप्या शब्दात मांडलेलं हे तत्वज्ञान नक्कीच ऐका, कारण खूप काही सांगून जाणारा आणि संदेश देणारा हा आविष्कार. मी भीमराव भुईगड कविता सादर करत आहे. सुधर माणसा सुधर ही कविता स्वरचित आहे. काळा कभिन्न इतिहास घडला कालपर्यंत तुझ्यामुळे. काळा कभिन्न इतिहास घडला कालपर्यंत तुझ्यामुळे. वास्तवतेचा भूगोल दिसतो दूरवरचा तुझ्यामुळे. प्रगतीचे तंत्र गवसले विज्ञानरूपी तुझ्यामुळे. अजूनही मानवा आसुसला तू, तुझी तृष्णा भागील कशामुळे. तुझी तृष्णा भागील कशामुळे. धर्मधर्मांची लाट उसळली सुरुवातीला ठाई ठाई. धर्माधर्मांची लाट उसळली सुरुवातीला ठाई ठाई. सुखशांती अन संस्कारांची उधळण ठरली अनाठाई. धर्मधर्माला पंथपंथाला कापित गेली दंडमशाही. धर्मधर्माला पंथपंथाला कापित गेली दंडमशाही. लाखो संपले निष्पापते जगले जे विष पेरण्याला. लाखो संपले निष्पापते जगले जे विष पेरण्याला. पुढची लाट मग साम्राज्यशाहीची. पुढची लाट मग साम्राज्यशाहीची. विस्तारवादाची ठोकशाहीची. अधिकारशाही सरंजामशाही. दुर्बलांना मात्र गुलामशाही. समरावरती समर झाले. समरावरती समर जाहले. अमापराजे भिकारी झाले. स्तोम मातले कशामुळे. सांग स्तोम मातले कशामुळे. पुढची लाट लोकशाहीची. पुढची लाट लोकशाहीची. जगी फोपावली हक्कशाहीची. कर्तव्याची जाण कमी मनमानीची हवा हमी. कर्तव्याची जाण कमी मनमानीची हवी हमी. धर्मांधची मुळे रोवली साम्राज्यशाहीची खुमखुमी राहिली. स्वहिताची वासना संपत्तीची लालसा. स्वहिताची वासना संपत्तीची लालसा. तेवढ्या कारणी पक्ष हवा. स्वहिताची वासना संपत्तीची लालसा. तेवढ्यासाठी पक्ष हवा. इतिहास करूनी सत्तेसाठी करावयाची उष्ण हवा. सामान्य जनांना विठीस धरुणी आणि त्यांच्याच माथी मिरी वाटायची. लोकशाहीची हुकुमशाही. प्रगतीची अधोगती. अधोगतीची इतीसाठी देश विकायची उचापती. मानवा मानवा तुझी बुद्धी अचाट. कल्पना अफाट. विचारांची दिशाही सुसाट. पण तू तुलाच संपवतोय. पशूंना संपवतोय आणि चंगळवादापायी संपवतोस निसर्गाला. तू पशूंनी रांगतेस.
तू पशुहूनही रानटी आहेस, फुलामधील कोरांटी आहेस. खरे तर तुझा दर्जा ना कुर्मी कीटकांपेक्षाही खालचा. त्यांना जगणं तरी कळतं. तू आदिजीव अमिबा आहेस, अमिबा. तू आदिजीव अमिबा आहे, अमिबा. कोणाच्याही देहात शिरायचं, अमांश होण्यास कारणीभूत व्हायचं, कधीही आकार बदलायचा, छद्मी पाय लावायचा, आपल्यात आपलं बघायचं, अंतरंग छेदायचं, आणि आपल्या देहाचे 2, 4, 8 बनवायचे. आपले हित, आपली जीत, दुसऱ्याची मात्र पराजित. खरे तर अमिबा तुझ्यापेक्षाही बरा. तो स्वकीयांना निधन मारत तरी नाही. शे, तू सगळ्यात हीन, सगळ्यात दीन. अरे रे मानवा, कसं व्हायचं तुझं सावर तरी आता. आणि सुधार मानवा, सुधार कर, सुधर. जिजाऊच्या संकल्पातून, शिवबाच्या निर्धारातून, मावळ्यांच्या रक्तातून स्वराज्य उभं राहिलं आणि अवघा महाराष्ट्र घडला. आमचं भाग्य असं की आम्ही या महाराष्ट्रात जन्मलो. पण शिवबाचा हा वारसा आम्ही प्रामाणिकपणे जपला आहे काय? की कवी माणकेश्वर बढे म्हणतात तसं पुन्हा एकदा जिजाऊलाच नवस करावा लागेल शिवबाला बोलवण्यासाठी. कारण विस्कटलेली ही घडी बसवण्यासाठी पुन्हा शिवबाची गरज आहेच. पण आमच्यातली जिजाऊ सुरक्षित नाही आणि शिवबाचा निर्धार तर नेहमीच खचलेला. या प्रकाश पर्वात एक एक पणती उचलून आपण संकल्प करू, किमान नवस तरी आमच्यातल्या शिवबाच्या निर्धारासाठी, जिजाऊच्या सुरक्षिततेसाठी. नमस्कार, मी माणकेश्वर बाबासाहेब बढे स्वरचित कविता सादर करतो आहे. कवितेचं नाव आहे नवस. स्वर्गीय जिजाऊंनी भवानीला नवस केला. स्वर्गीय जिजाऊंनी भवानीला नवस केला. अत्याचार फार झालाय, पुन्हा पाठव शिवबाला. सुराज्याचं स्वातंत्र्यात रूपांतर झालं आहे. सुराज्याचं स्वातंत्र्यात रूपांतर झालं आहे. लोकशाहीचं वारा आता खेळोपाडी गेला आहे. मानवतेचा सागर मात्र माणुसकीला अटतो आहे. अटके पार फडकलेला झेंडा थोडासा मागे हटतो आहे. कारण औदर्याचं लेणं लिहून आम्ही स्वाभिमान लागलोत ना विकायला. अत्याचार फार झालाय, पुन्हा पाठव शिवबाला. खादीमधल्या मानकोजीला आज सत्तेची गुर्मी आहे. खादीमधल्या मानकोजीला आज सत्तेची गुर्मी आहे. कमल कुमारीला बाटवण्यात शिष्टाचार्यांची हरामी आहे. गडासाठी शहीद होणाऱ्यांची आता येथे उणीव आहे. एव्हाना ते शक्यच नाही याची मला जाणीव आहे. पण खानाला शास्त्र तरी वेळीच हवीना करायला. अत्याचार फार झालाय, पुन्हा पाठव शिवबाला. काही दादोजींनी तपोवनाचा रस्ता सोडला आहे. काही दादोजींनी तपोवनाचा रस्ता सोडला आहे. तर गुरुभक्तीचा एकलव्यांनी पायंडा कधीच मोडला आहे. धावून या हो छत्रपती, रयत अवघी उदास आहे. विकासाच्या नावावरती शासन ही आमचं भकास आहे. मदिरेला प्रोत्साहन म्हणत लागले तो वाढवायला. अत्याचार फार झालाय, पुन्हा पाठव शिवबाला. अत्याचार फार झालाय, पुन्हा पाठव शिवबाला. धन्यवाद. माणूस बोलता झाला आणि कविता फुलत गेली. हजारो वर्ष कविता रूपी पणतीचा प्रवास अविरत सुरू आहे. ऋचा श्रुतींच्या रूपात तिनं वेद समृद्ध केले. ओवी अभंगाच्या रूपात तिनं संत साहित्य रोशन केलं. तर भारूड पोवाडे या रूपात तिनं लोकसाहित्य संपन्न केलं. एखादी घटना, इतिहास, विजयश्री हे सारं काही जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी सोप्या आणि ओघवत्या शैलीत मांडण्याचं उत्तम साधन किंवा उत्तम काव्य प्रकार म्हणजेच पोवाडा. कवयित्री संगीता घुले यांनी तर डोळ्याला न दिसणारा पण सहज डोळे मिटायला लावणाऱ्या, नुकत्याच आपल्यावर कोसळलेल्या कोरोना आपत्तीवर पोवाडा करून या मैफिलीचं वेगळेपण आणि कवितेचंही वेगळेपण खचितच सिद्ध केलंय. नमस्कार, माझे नाव संगीता घुले. मी आपल्या समोर कोरोना रोगावर आधारित स्वरचित पोवाडा सादर करीत आहे.
चीन देशाचा पाहुणा जात जाईना, नाव त्याचे हो असे कोरोना, नाव त्याचे हो असे कोरोना. छळे हा रोग जीव घेणा हो जी जी जी, छळे हा रोग जीव घेणा हो जी जी जी. आज जगभर सगळीकडे कोरोना कोरोना आणि कोरोनाचंच साम्राज्य पसरलंय. दिवसेंदिवस कोरोनाचा हा विळखा अधिकच घट्ट होत चाललाय. अमेरिका, जर्मनी, स्पेन झाले हैराण, रशिया, इटली, तुर्कस्तान, रशिया, इटली, तुर्कस्तान. घातले चोहीकडे थैमान हो जी जी, घातले चोहीकडे थैमान हो जी जी. कोरोनाने गरीब, श्रीमंत, लहान, मोठा कोणालाच सोडलं नाही. तो सगळ्यांच्याच मागे हात धुवून लागला आहे. नाही सोडलं त्यानं मंत्र्याला, नर्स डॉक्टराला, घेरलं पोलीस अधिकाऱ्याला, घेरलं पोलीस अधिकाऱ्याला. गाठलं त्यानं एकेकाला हो जी जी जी, गाठलं त्यानं एकेकाला हो जी जी जी. कोरोना विरुद्धच्या लढाईत असंख्य कोविड योद्धे रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या सेवावृत्तीला, त्यागाला आणि धैर्याला तमाम जनतेचा सलाम. घेऊनी शिरावर भार, करती उपचार, पोलीस डॉक्टर सफाईगार, पोलीस डॉक्टर सफाईगार. स्मरूया त्यांना वारंवार हो जी जी, स्मरूया त्यांना वारंवार हो जी जी. आपल्याला माहीतच आहे कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. तो थुंकीतून आणि हवेतून पसरत आहे. फुफ्फुसात विषाणू शिरे, डोकं गरगरे, ताप खोकल्यानं बेजार करे, ताप खोकल्यानं बेजार करे. साथ ही स्पर्शातून पसरे हो जी जी जी, साथ ही स्पर्शातून पसरे हो जी जी जी. कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवायचं असेल तर प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि स्वच्छता राखली पाहिजे. ठेवूया सुरक्षित अंतर, लावू हातावर स्वच्छतेसाठी सॅनिटायझर, स्वच्छतेसाठी सॅनिटायझर. मास्क लावून पडू बाहेर हो जी जी, मास्क लावून पडू बाहेर हो जी जी. कोरोना महामारीमुळे सगळीकडेच लॉकडाऊन झालं. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले. होई ठप्प उदीम व्यापार, उडे हाहाकार, काळजीने ग्रासले घर संसार, काळजीने ग्रासले घर संसार. परंतु पाठीशी उभे सरकार हो जी जी, परंतु पाठीशी उभे सरकार हो जी जी. मात्र या अभूतपूर्व परिस्थितीत एक गोष्ट पाहायला मिळाली आणि ती म्हणजे माणसातली माणुसकी, त्याची सहृदयता. अनेक गरजवंत लोकांसाठी देशभरातून असंख्य मदतीचे हात पुढे आले आणि भारताची उदात्त संस्कृतीचं दर्शन घडलं. कुणी दिले 1500 कोटी, आपुलकी पोटी, भरविला घास कुणी ओठी, भरविला
घास कुणी ओठी, दिले कुणी प्राण जनासाठी हो जी जी जी, दिले कुणी प्राण जनासाठी हो जी जी जी. कोरोना विरुद्धची लढाई आपल्याला जिंकायची असेल तर आपण शक्यतो घरातच राहिलं पाहिजे आणि रस्त्यावर विनाकारण होणारी गर्दी टाळली पाहिजे. मग आपण कोरोनाला नक्कीच हरवू शकतो. साऱ्यांची मिळून एकजूट करू नाही नट, संगीता सांगतसे थेट, संगीता सांगतसे थेट, लावूया कोरोनाची पुरी वाट हो जी जी, लावूया कोरोनाची पुरी वाट हो जी जी. थँक्यू. महाराष्ट्राला कवींची एक दौदिप्यमान परंपरा लाभली आणि ती सुद्धा ऊर्जा, प्रेरणा आणि सकारात्मक स्रोत निर्माण करणारी. समर्थ रामदासांचे श्लोक असू देत, केशवसुतांची तुतारी किंवा मग कुसुमाग्रजांचा पाठीवर हात ठेवणारा, दिलासा देणारा आविष्कार. कवी राजेंद्र चव्हाण तर थेट आपल्या अंतरात पेटलेला दीप घेऊन काळोखाला चिरणारी, प्रकाशाच्या शलाखा देणारी कविता जन्माला घालतात. ही कविता प्रकाश पर्वात एक ठोस आश्वासन देते आणि म्हणूनच ती ऐकणं अधिक संयुक्तिक ठरेल. नमस्कार, मी राजेंद्र चव्हाण स्वरचित कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक प्रकाशाचा उपासक मी. प्रकाशाचा उपासक मी, अंधार पचवतो मी, इशाऱ्यावर माझ्या त्यास नाचवतो मी. अंधार पचवतो मी, इशाऱ्यावर माझ्या त्यास नाचवतो मी. अंधाराची कित्येक रूप रोज वाचतो मी. अंधाराची कित्येक रूप रोज वाचतो मी. काळोखात विखुरलेले जीवन पुन्हा वेचतो मी. काळोखात विखुरलेले जीवन पुन्हा वेचतो मी. प्रकाशाचा उपासक मी, प्रकाशाचा उपासक मी. प्रकाश सर्वदूर पोहोचवतो मी. प्रकाश सर्वदूर पोहोचवतो मी. धन्यवाद. एक एक कविता कधी भावनांचा गोंधळ घालते, कधी अंतर्मुख करते, कधी मनोरंजन करते, कधी सुखावते तर कधी कठोर वास्तवाची जाणीव करून देते. पावलापुरता प्रकाश हा कविता संग्रह, यातील प्रत्येक कविता म्हणजे एक पणती आणि ती जपून ठेवा. तुमच्यातल्या रसिकाला तृप्त करणारी, मंत्रमुग्ध करणारी आणि त्यातलीच एखादी पणती तुमच्या आत दडलेल्या काव्य प्रतिभेला हळूवार हात घालणारी, साद घालणारी. हा कविता संग्रह आपल्या पसंतीला उतरला असेलच, पण त्याबद्दलचे आपले अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.